नमस्कार, मी वैशाली आज तुम्हाला भुवनेश्वर द स्मार्ट सिटी और द टेम्पल सिटी ची सफर करवणार आहे। भुवनेश्वर हे मुंबईहून बाय ट्रेन 32 तासाच्या अंतरावरती आहे, तर बाय फ्लाईट हे अवघ्या 2 तास 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे। आम्ही यावेळेस फ्लाईटचं ऑप्शन चूज केले होते। पांढऱ्या शुभ्र अशा ढगांसोबत सुंदरशा वातावरणात आम्ही अवघ्या 2 तासात भुवनेश्वरला पोहोचलो आणि आपण आता बघत आहोत भुवनेश्वरचे एअरपोर्ट। संपूर्ण भुवनेश्वर बघण्यासाठी कमीत कमी 2 दिवस हवेत। भुवनेश्वरमध्ये बघण्यासारख्या सर्व प्रेक्षणीय स्थळांची इथे मी लिस्ट बनवलेली आहे। चला तर मग आता आपण सफर सुरू करूया। डे 1चा आपला पहिला स्पॉट आहे धौली शांती स्तूप। धौली शांती स्तूपाला पीस पगोडा असेही म्हणतात। हे बौद्ध स्मारक कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकाच्या परिवर्तनाच्या स्मरणार्थ जपान बुद्ध संघ आणि कलिंग निप्पॉन बुद्ध संघाने 1972 मध्ये बांधले होते। हा स्तूप पांढऱ्या घुमटाच्या आकाराचा आहे आणि शांतता आणि अहिंसेचे प्रतीक आहे। या स्तूपात बुद्धाच्या जीवनातील विविध घटना आणि बौद्ध धर्माच्या प्रसाराचे चित्रण करणारी कोरीव कामं आणि शिल्पे आहेत। धौलीगिरी हे भुवनेश्वरपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे। धौली पहाडीला कलिंग युद्धक्षेत्र मानले जाते। तसेच धौली पहाडीच्या शिखरावर अशोकाचा शिलालेख देखील आहे। तसेच इथे एक प्राचीन शिवमंदिर देखील आहे। गौतम बुद्धांचा स्तूप। सीनरी पूर्ण भुवनेश्वर दिसते। आम्ही इथे जरा लवकर आल्यामुळे आम्हाला पूर्ण शांतता बघायला मिळाली। सुमारे 7:30 ते 8च्या दरम्यान आम्ही इथं पोहोचलो होतो। संपूर्ण शांतता आणि पूर्ण भुवनेश्वरचा व्ह्यू आपल्याला या स्तूपावरून दिसतो। दुसरा स्पॉट आहे आपला लिंगराज टेम्पल। लिंगराज टेम्पलमध्ये आपल्याला 108 लहान मोठे सगळे मंदिरं पाहायला मिळतात। नावाप्रमाणेच हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। हे मंदिर राजा जाजटी केशटी याने 7व्या शतकात बांधले होते। या मंदिराची विशेषता म्हणजे फक्त येथे हिंदू धर्माच्या लोकांनाच प्रवेश दिला जातो। संपूर्ण भारतातील हे असे एकमेव मंदिर आहे की जेथे भगवान विष्णू आणि शंकर या दोघांची एकत्र पूजा केली जाते। लिंगराज मंदिराबाबत एक आख्यायिका आहे। भगवान शिवाने एकदा देवी पार्वतीला सांगितले की ते बनारसपेक्षा भुवनेश्वर शहराचे पक्ष का घेतात। देवी पार्वती स्वतः सामान्य गुरांच्या रूपात शहराचा शोध घेण्यासाठी आली होती। तेव्हा त्यांना कृती आणि वास या नावाचे 2 राक्षस सापडले, ज्यांना त्यांच्याशी लग्न करायचे होते। देवीने सतत नकार देऊनही राक्षस पार्वतीचा पाठलाग करत राहिले। स्वतःला वाचवण्याच्या प्रक्रियेत त्यांनी त्या दोघांचाही नाश केला। त्यानंतर भगवान शिवाने अवतार घेतला आणि बिंदुसार सरोवराची निर्मिती केली आणि तेथे अनंतकाळ वास्तव्य केले। लिंगराज मंदिर हे कलिंग शैलीच्या वास्तुकलेसह ओरिसा शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे। आपला तिसरा स्पॉट आहे मुक्तेश्वर सिद्धेश्वर मंदिर। ह्या मंदिराचा प्रत्येक कोपरा न कोपरा अप्रतिम अशा नाजूक रेखीव कोरीव कलाकुसरीने नटलेला आहे। हे शिवमंदिर असूनही मंदिरात नंदी नाही। गर्भगृहात शिवलिंग आहे, ज्याची रोज पूजा होते। मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेला आहे। कलिंगाच्या स्थानिक इतिहासाप्रमाणे हे मंदिर सोमवंशी राजा ययाती केसरी ह्याने 9व्या शतकात बांधवून घेतले। चौथा स्पॉट आहे राजा राणी टेम्पल। 11व्या शतकात बांधलेले हे मंदिर नेत्रदीपक स्थापत्य कलेचा अभिमान बाळगते, जे कलिंग मंदिराच्या स्थापत्य शैलीचा एक वैशिष्ट्य आहे। मंदिरात कोणतीही प्रमुख देवता नाही, परंतु असे मानले जाते की ते भगवान शिवाला समर्पित आहे। या मंदिराला एंट्री तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन। मंदिर लाल आणि पिवळ्या रंगाच्या वाळूच्या दगडाने बांधलेले आहे, ज्याला स्थानिक भाषेत राजराणी असे संबोधले जाते। त्यामुळे या मंदिराला राज्यराणी मंदिर असे नाव पडले। स्थानिक पातळीवर हे मंदिर प्रेम मंदिर म्हणून ओळखले जाते,
कारण त्याच्या भिंतीवर सुंदर जोडपे आणि स्त्रियांच्या अनेक प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत। या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वार्षिक राज्य आणि संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते। हा लोकप्रिय महोत्सव भारतातील संगीताची खोली आणि विविधता प्रदर्शित करण्यासाठी देशभरातील संगीतकारांना एकाच व्यासपीठावर आणतो। आपला पुढील स्पॉट आहे राम मंदिर, पण राम मंदिर हे दुपारी 12 वाजता बंद होते, त्याच्यामुळे आम्ही त्याला संध्याकाळी पुन्हा व्हिजिट केली आणि पुढे गेलो ते नंदनकानन झूला। पूर्ण नंदनकानन झू बघण्यासाठी आपल्याला जवळपास 3 जणांसाठी 1200 रुपये खर्च येतो। हा खर्च आपल्याला जंगल सफारी प्लस गाईड आणि आतमध्ये फिरण्यासाठी छानशी अशी इलेक्ट्रिकल एक व्हेकल असते, सगळं मिळून आपल्याला 1200 रुपये लागतात। शाळेत बसतात तसे पण तिकडे 2 बसले माकड। आमचे झूचे गाईड। जंगल सफारीचे पर पर्सन तिकीट आहे 110 रुपये। ही सफारी मेनली 4 डिफरंट सेक्शन्समध्ये डिवायडेड आहे। पहिला सेक्शन आहे लायन, दुसरा टायगर, तिसरा बियर आणि चौथा डियर। खूप सुंदर असतात ते। किती जवळ दिसतात ते यार। या संपूर्ण झूमध्ये आपल्याला वेगवेगळे ॲनिमल्स आणि बर्ड्स बघायला मिळतात। हिप्पोपोटॅमस, रेप्टाइल्स लाईक स्नेक्स, क्रोकोडाईल, डियर, मंकी, जिराफ, व्हाईट अँड येलो टायगर, बियर, टॉर्टॉइज, एलिफंट, पिकॉक, ब्लॅक डियर, बर्ड्स बघायला मिळतात। झूचा मॅप। पुढील स्पॉट आहे आपला इस्कॉन टेम्पल। झू बघण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 तास लागतात। झू बघून झाल्यावरती आम्ही इस्कॉन टेम्पल करून पुढे आलो आहोत आपण राम मंदिर। राम मंदिर दुपारी बंद झाल्यामुळे आपल्याला ते बघता आले नाही, म्हणून आपण संध्याकाळी परत आलो आहोत। राम मंदिराला लागूनच एक सुंदर ठिकाण आहे नाश्ता करण्यासाठी, जिथं आपल्याला दहीवडा, दालमा, छेनापोडा, पुरी याचा आस्वाद घेता येतो। अशा प्रकारे आपला डे 1चा पूर्ण प्रवास पूर्ण झाला आहे। आता आपण डे 2कडे वळूया। डे 2ची सुरुवात आपण केली होती ती उदयगिरी आणि खंडगिरी या गुफांनी। या गुफा बघण्यासाठीही आपल्याला नॉमिनल 20 की 30 रुपये तिकीट द्यावे लागते। या गुफांमध्ये दुर्गा माँ आणि काली माँ
आणि शिवशंकराचे मंदिर आहे. या टेकड्यांवर अंशतः नैसर्गिक आणि अंशतः कृत्रिम लेणी आहेत, ज्या पुरातत्व, ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या आहेत. हत्ती गुफा शिलालेखात याचे वर्णन कुमारी पर्वत असे आहे. या दोन्ही गुहा सुमारे 200 मीटर अंतरावर असून समोरासमोर आहेत. या लेण्या अजंठा आणि एलोरासारख्या प्रसिद्ध नसल्या तरी त्या अतिशय सुंदर मानल्या आहेत. ते जैन राजा खारावेलाच्या कारकिर्दीत मोठमोठ्या दगडी दगडांमधून बांधले गेले होते आणि ते असे ठिकाण होते जेथे जैन भिक्षू निर्वाण प्राप्त करण्यासाठी त्यांच्या प्रवासात राहत असत. इतिहास, स्थापत्य, कला आणि धर्माच्या दृष्टिकोनातून या लेण्यांना विशेष महत्त्व आहे. उदयगिरीला 18 तर खंडगिरीत 15 गुहा आहेत. काही नैसर्गिक आहेत, परंतु असे मानले जाते की काही लेणी जैन भिक्षूंसाठी बांधल्या गेल्या होत्या आणि सुरुवातीच्या काळातील दगडी जैन मंदिराच्या स्थापत्य नमुन्यांपैकी एक आहेत. उदयगिरी लेणी सुमारे 135 फूट उंच आहेत आणि खंडगिरी लेणी 118 फूट उंच आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व 2ऱ्या शतकातील आहेत. या लेण्यांमधून ओडिशा प्रदेशातील जैन धर्माचा प्रभाव दिसून येतो. या टेकड्या लेण्यांनी झाकलेल्या आहेत, जिथे जैन संतांच्या जीवनाशी आणि काळाशी संबंधित स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुने आहेत. या लेण्या प्राचीन ओडिशाचा जैन राजा खारावेल याने म्हणजेच कलिंग याने बांधल्या होत्या. राजा खारावेलचा सम्राट अशोकाने पराभव केला. जरी राजा खारावेलाने जैन धर्माचे पालन केले तरी धार्मिक जिज्ञासांबद्दलचा त्याचा दृष्टिकोन उदारमतवादी होता. या गुहा बहुतेक खडकांच्या वरच्या भागात बांधल्या गेल्या आणि गुहा ही ध्यान आणि प्रार्थना करण्यासाठी कोरडी ठिकाणं होती, जिथे पावसाचे पाणी साचले नाही. त्यांना वरांडे किंवा अंगण होते. छोट्या सुविधांची व्यवस्था करण्यात आली, तथापि छताची उंची कमी होती आणि एखादी व्यक्ती सरळ उभी राहू शकत नव्हती. मुख्यतः ही विश्रांतीची ठिकाणे आणि शयनकक्ष होती. एकाच खोलीत अनेक ऋषी राहत होते. खोलीत एक विशेष गोष्ट अशी होती की प्रवेशद्वारासमोरचा मजला उंचावलेला होता, जो झोपताना उशी म्हणून काम करत होता. या खोल्या अरुंद आणि सपाट होत्या आणि त्यांच्या प्रवेशद्वारावर विविध वस्तूंच्या स्थापत्यशास्त्रातील उत्कृष्ट नमुना होत्या. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने या लेण्यांची मोजणी करून या वस्तूंच्या आधारे त्यांना वेगवेगळी नावे दिली. या वस्तूंमध्ये विविध प्रकारची न्यायालयीन दृश्ये, प्राणी आणि पक्षी, शाही मिरवणूक, शिकार मोहिमा आणि दैनंदिन जीवनातील दृश्य होती. हे लेखन ब्राह्मी लिपीत आहेत आणि जैनांच्या मूळ मंत्र नवकार महामंत्राने सुरू होता. कलिंग विजयानंतर अशोकाने राज्य केले आणि राजा खारावेलची सर्व मालमत्ता ताब्यात घेतली. तेव्हा हळूहळू जैन धर्माच्या जागी बौद्ध धर्माचा प्रभाव वाढू लागला. हाथी गुफा. आपला पुढील स्पॉट आहे ओडिशा स्टेट म्युझियम.
स्टेट म्युझियमची तिकीट आहे 40 रुपये पर पर्सन। इथे आपल्याला एक भला मोठा छानसा असा डायनासोर गार्डनमध्ये बघायला मिळतो। म्युझियमच्या एंट्रन्सला आपल्याला एक सुंदरसे कोणार्कचे सूर्य मंदिराचे जे चाक आहे ते चाक पाहायला मिळते आणि सुंदरशी गणेश मूर्ती, अतिशय कोरीव अशी मूर्ती बघायला मिळते। स्टेट म्युझियम इज द मस्ट विजिट प्लेस इन भुवनेश्वर। इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सण वार उत्सव कला संस्कृती नाणे युद्ध जे काही ओरिसामध्ये घडले आहे त्याचं सगळं कलेक्शन एका जागी बघायला मिळते। गराज टेम्पल आणि इकडनं असे जाते हळूहळू आपलं आहे केदार गौरी टेम्पल जे पाण्यात आहे। बस मागे सनसेट अप्रतिम सिनरी। आपला पुढील स्पॉट आहे 64 योगिनी टेम्पल। हिरापूरचे 64 योगिनी मंदिर हे हिरापूर ओरिसा येथे स्थित एक 64 योगिनी मंदिर आहे। याला महामाया मंदिर असेही म्हणतात। मंदिर परिसराची देखभाल आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून केली जाते। हिरापूर हे ओरिसाची राजधानी भुवनेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। स्थानिक पुजाऱ्यांच्या मते मंदिरामागील आख्यायिका अशी आहे की देवी दुर्गेने राक्षसाचा पराभव करण्यासाठी 64 देवींची रूप घेतले होते। असे मानले जाते की हे मंदिर 9व्या शतकात ब्रह्मा वंशातील राणी हिरादेवी यांनी बांधले होते। भुवनेश्वरमधील आपला शेवटचा स्टॉप आहे मार्केट बिल्डिंग। हे खास शॉपिंगसाठी फेमस आहे आणि अशा प्रकारे भुवनेश्वरमधील आपली सगळीच ठिकाणं बघून झालेले आहेत आणि आता आपला परतीचा प्रवास। धन्यवाद।